जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू झालेले आज मंत्री शंभूराज देसाई जरांगेंना भेटणार आहेत। दुपारी 3 वाजता ते जरांगे यांना भेटायला जाणार आहेत। यावेळी जरांगे यांच्या मागण्यांवर चर्चा या दोघांमध्ये होईल अशी माहिती सुद्धा मिळते। तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती मात्र सध्या ढासळत चाललेली आहे आणि उपोषणावर मात्र अजूनही जरांगे पाटील ठाम आहेत। तर आपण पाहतोय की सरकारकडून आज शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज दाखल होणारे दुपारी 3 वाजता शंभूराज देसाई सरकारच्या वतीने आता जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करतील। त्यांचं उपोषण कशा पद्धतीने थांबू शकतं यासाठी प्रयत्न करतील। मात्र प्रकृती ढासळली तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत। मराठा आरक्षणासाठी त्यांनी हे उपोषण आता 4थ्या टप्प्यामध्ये सुरू केलेलं आहे। ओबीसीतूनच मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आणि सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर सुद्धा ते ठाम असल्याचं कळतंय। आणि आपण पाहतोय आज याच पार्श्वभूमीवर मोठी घडामोड अंतरवाली सराटीत घडणार आहे।